हा थांबा तुम्ही थांबा म्हणला तरी थांबले लगेच. हा 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 नाही चांगलं तुम्ही वळण चांगलं लावलंय शेळ्यांना. मग काय थांबले सगळ्या काटेवाडी शेळ्या. हां हां टोटल किती शेळ्या आहेत त्या? 27. काटेवाडी शेळ्या टोटल दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. आणि टोटल 27 म्हणजे पिल्लं धरून 27 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत शेळ्या. त्याचबरोबर लहान लहान पिल्लंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत काटेवाडीच्या अशा प्रकारे. आणि हे बंदिस्त शेळीपालन नसून अशा पद्धतीनं फिरतं शेळीपालन हे बाबा करतायत. हे बघू शकता. अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या काटेवाडीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नाही का? त्याचं वय किती असेल त्या बोकडाचं? 11 महिने. 11 महिने वयाचा हा काटेवाडीचा बोकड बघू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 11 महिने वय असणारा बोकड. 3 महिने आणि हे 3 महिन्याचा बोकड बघू शकता. ह्याची काय किंमत होईल ह्या 3 महिन्याचं जे बोकड म्हणताय? हां आणि तो ह्या 11 महिन्याच्या बोकडाची काय किंमत होईल तरी? हा त्यांना ठेवला आहे पण आत्ता जे तुम्ही दाखवला ना बोकड हे काय? हां हां तर ह्याची काय किंमत होईल? हां 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 12-13 हजार. चांगल्या क्वालिटीतल्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात काटेवाडीच्या. बंदिस्त शेळीपालन करण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर फिरस्ती शेळीपालन केलं तर त्यांची तब्येतसुद्धा चांगली राहते आणि तब्येती चांगली राहतात. त्याचबरोबर त्या झाडपाला खातात आणि त्यांचं उत्पन्नसुद्धा चांगलं मिळू शकतं. 5 लाख रुपये उत्पन्न निघते. किती शेळ्यातून? 24 शेळ्यातून. 24 शेळ्यातून 5 लाख रुपये उत्पन्न. 5 लाख वार्षिक. वार्षिक 5 लाख. किती पिल्लं देतात तरी? म्हणजे 24 शेळ्यांना समजा 2-2 पिल्लं झाली तरी 48 पिल्लं झाली. आणि पण त्याला 3-3 होते, 4-4 होते. 3-4 पण सोडून द्या. हा म्हणजे 60 पिल्लं होते ते. 60 पिल्लं वर्षात? हा वर्षात 60 पिल्लं होते. म्हणजे समजा 25 शेळ्या पाळल्या तर 60 पर्यंत पिल्लं होतात. 60 झाली तर त्यातली 10 सोडून द्यायचे. मर्जर 10 सोडून द्यायचे आणि 50 तर कायम आहेतच. म्हणजे 50 पिल्लांचं परत वर्षात 6 महिन्यात. हां 6 महिन्यात डबल येत असते शेळीचं. हां 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 डबल येते ती. बरोबर आहे. म्हणजे 15 महिन्यात मला वाटतं 2 वेतन येते ना? आता गेल्या महिन्यातच लागले. हां हां आता यांना 3-3 महिने झाले. 3 महिने. 3 महिने होऊन गेले. त्या समजा इथे छेड लागले. सगळ्या लागलेल्या आहेत. सगळे इथे छेड कापले. तर मग तुम्ही आतापर्यंत किती विकली पिल्लं? 40 गेली. 40 पिल्लं. 40 पिल्ले गेली. 10 पिल्लं गेली. आता ती 10 पिल्लं विकायच्यात का तुम्हाला? ती विकायची पण आता दूध असले तर विकायची, नाही पाळणार असला तर चांगली विकायची. नाहीतर असं न्यायचं आणि ते त्याला मरकुटं करायचं म्हणजे जमत नाही. हां 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 अशी पाळणार असला सांभाळणार चांगला असला तर त्या अशी पाठी आहेत त्या अशा पाठी आहेत त्या काढा. आता हे 3 महिन्याची आता हे 2.5 महिन्याची पाठी. 2.5 महिन्याची पाट या ठिकाणी बघू शकता. हे जे दिसते 2.5 महिने वयाची पाट आपल्याला पाहायला मिळते. ही सुद्धा 2.5 महिने वय असणारी पाट आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीतली पाट बघू शकता. 3 मधली. हां हां 3 मधली ही एकच राहिली का? हा हे 3 मधले समजा. हां 3 मधल्या. 3 मधले समजा पाट्या लागल्या. तर अशा पद्धतीनं जर
फिरस्ती शेळी पालन केलं तरी सुद्धा परवडू शकतं. बरं. समजा जवळ येतात माझ्या. हां हां हां. बरं मी काय म्हणतोय तर चाऱ्याचं कसं करताय मग चारा? आता लिंबाचा पाला लिंबाचा पाला हा, ठीक आणि घरी नेल्यानंतर काय चारा? नाही, काही नाही यांना. एक खोराक म्हणतात एक दाणा नाही की चिपटभर काय त्याला एक मग एवढं जात नाही. हां हां. समजा चारणे चारण्यावच हा चार म्हणजे असं फिरूनच चारताय तुम्ही? फिरून फिरून लिंब कुठं ते लिंब चिंचाची पाडून हां हां हां. एवढं घरी काही नाही. फक्त करणाला का फक्त डोक्यावर काठी आणायची हां. बांधायची वाडग्यात आणि तुझ्या येतात तुम्हाला वाटतं ते सफारी माझं हां हां हां. माहिती हां माहिती की. हा मग तिथं हा मग तिथं बघा ती पिल्लू अशी बघा अशी जात. अशा पद्धतीनं जर म्हणजे फिरून जरी चारल्या ना तरी शेळ्या परवडतात. 2 तास चालले तरी त्यांचे पण टाकू शकतो. शेळीला गरीबाची गाय म्हणलं जातं बरोबर का? हा गरीबाची हां म्हणजे शेळी ना एक साधारण 14-15 महिन्यात 2 वेतच येते. हा हा 14-15 महिन्यात 14 महिन्यात 14च महिन्यात. आता काही येत्या महिन्यात लागण्याचं 3-3 महिने होऊन गेले. हां हां हां. आता येत्याच पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात येते. एवढं महिने गेले पुढच्या महिन्यात झाले चालू. आणि जसं ह्यांना चारीन हां जसं चारीन त्याला तसं शिकून घ्या. जसं चारीन तसं ते लिटरच्या पुढं दूध देते. 1 लिटरच्या पुढं हा पुढं दूध आहे इथल्या कोरडं बघून. प्रत्येक शेळीला 1 लिटरच्या पुढं दूध हा आहे. 1 लिटरच्या पुढं चारणी होय आपल्या. हां हां तेच की. नाही तुम्ही माणसानं उपाशी तर ती जमायचं नाही. हम्म. मग ते कब्बर पण द्यायची नाही मग. हां, हां. असं आहे ते शास्त्र. हम्म. आता त्या मेंढीला 2 पिल्लं होते. हां. ती गुणच आले. मेंढीला हा तिला 2 होती. तिची कुकरी 20,000ला 27,000ला 2 विकली. 27,000 2 गेली 13.5. दोन. 12च्या 11च्या 10च्या तर कोरडं कुठलं जात नाही बघा ह्या शेळी. हां हां. 10च्यात पडून देत नाहीत. आज जिंकून आले 2 बघा कुठं? लोणला. लोणंदच्या बाजारात आलता काय? आलं की बरं बरं. 2च किती 2च महिन्याची कर्र होती. हां 2 महिन्याची कर्र 20,000ला देऊन आलो 2. 2 महिने वयाची. हा 2 महिने वयाची. आता इथं आपण बघतोय. मागच्या काळाची हां हां. त्या काळी. 2.5-3 महिने वयाचे पाटी आपल्या बघितल्या आत्ता. हा तर त्यांच्याच तब्येती म्हणजे एकदम स्ट्रॉंग अशा तब्येतीची पाटी आपल्याला इथं दिसतात. आणि मग त्याच क्वालिटीतल्या तुम्ही तिथं विकायला म्हणजे आणल्या होत्या? नाही बोकड बोकडं होती. होती ही 2. म्हणजे 10,000 रुपयाने विकली. हा 10,000 गेले. बरं बरं बरं. तर मित्रांनो काय करायचं? अशा पद्धतीनं जर फक्त काटेवाडीच्या जर शेळ्या पाळल्या आणि त्यांना बंदिस्त करण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर फिरून चारल्या तरीसुद्धा परवडतंय. जागेवर थांबले ते. मी हां. म्हणतो की जागेवर थांबले. तुम्ही काय म्हटलं वार्षिक किती उत्पन्न निघतंय? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. 25 शेळ्या जर पाळल्या अशा पद्धतीनं जर फिरून चारल्या तर वार्षिक उत्पन्न ह्या बाबांचं म्हणणं आहे की सांभाळण्यावर हां तेच की आपल्या सांभाळण्यावर. हे 5 लाख रुपये उत्पन्न डोळा दाखवून मिळते. हा. 5 लाख रुपये. आणि 2 महिन्यात करून विकायला येते. आपल्या सांभाळली तर आपण जर सांभाळली तर. बरोबर. बरं उन्हाळ्यात कसं काय? उन्हाळ्यात ह्यांना चारा कमी पडत असेल की? पण काही नाही गावाची रानं बकळ गावतात. हां हां म्हणजे कोरडा सुका चारा जे म्हणतो आपण ते पण चारा ह्यांना हा चालतोय. तर अशा तू कोरडा चालतो तुम्ही तर यांना फरक जर लावलं तर शेळ्या माजूनच जाते. हां हां हां. बिनखोरकाच्या आहेत म्हणजे काही त्यांना रतीब काही नाही. एकही खोराक नसले शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या तब्येती पण बघू शकता. फिरून चारल्यामुळे यांच्या तब्येती चांगल्या राहिल्यात असं म्हणजे फिरणं वेगळं आलं. हवामान बदल असतो. म्हणजे फिरून चारताय ना तुम्ही. नाही काय आता फिरून म्हणजे तुम्ही घरी गेले नेता का नाहीच गेल्या. आता त्यांना खाद्य जसं खायचं तसं चालल्या. झाडपाल्याचा म्हणजे हे असा झाडपाला खातात. कुठलं पण त्यांच्या मनाला वाटेल ते खात्यात. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं या शेळ्या. तिची 3 बोकडं विकली 27,000ला. ह्या पांढरीची. हा हर हां आणि ती पाठ ठेवली. ती कधी खाली पाठ हां. अशा क्वालिटीतल्या शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात. हां ही पाठीमागची. हा ठीक आहे. आणि तो बोकड 11 महिने वयाचा. बरोबर. मित्रांनो या ठिकाणी दिसतात ना या शेळीची एका शेळीची किंमत साधारण 20,000 ते 22,000 रुपयांपर्यंत या शेळीची किंमत हे बाबा सांगतायत. तर हां आणि तशा किमतीला जातात सुद्धा या शेळ्या कारण यांना 3 ते 4 पिल्लं होतात एका शेळीला. त्यामुळे हे 100% परवडणारी शेळी आपल्या पोटाची
पोटाची ही शेळी परवडणारी. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही 20-25 शेळ्या खरेदी करून जरी चारल्या तरी ते परवडू शकतं आहे. म्हणजे वर्षात जर 5 लाख रुपये उत्पन्न धरलं तर साधारण आपले 4-5 तिकडे तिकडे. जर ह्या 25 शेळ्या खरेदी केल्या आणि यांना 5 लाख रुपये महिन्याला जर वर्षाला हां वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये बाबा सांगतात. पण अशा पद्धतीनं जर 5 लाख रुपये उत्पन्न निघत असेल तर महिन्याचा पगार झाला 40,000 रुपये. हां 40,000 रुपयांपर्यंत पगार हा चांगल्या कंपनीत काम करणारा सुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीनं जर शेळीपालन केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि शेळीपालन हे कुणीसुद्धा करू शकतं, कुणीसुद्धा करू शकतं. ज्याला शेती असो वा नसो, शेती. त्या शेळीची 29 शेतं झाली ती. माझं लग्न झालं तेव्हा. किती? 29 शेतं. 29 येतं. 29 शेतं झाली ती. 29 येतांची शेळी आपल्याला या ठिकाणी. तेव्हा तुमचं लग्न झालं त्यावेळेस घेतलं का? नाही माझी जालमलं हे पाठरायचं शेळी येली होती तेव्हा. हां 29 शेतं झाली. आता येणार आहे 30. बघा तुम्ही आता. 30 वेतांची शेळी म्हणजे ह्या शेळीचं वय किती असेल अंदाजे? मग आता बघा आता वय झाली का आता 30 वर्ष झाली की मग. 30 वर्ष वय असेल. हा 30 वर्ष झाली. शेळी 20-25 ते पुढे शेळीचा वय असतं हा वय असतं. 20-25 वर्ष. 25 वर चालेल 25. ते मारत नाही. हां हां 20 ते 25 वर्ष वय असतं. वय असतं शेळीचं असं या बाबांचं म्हणणं हा आहे. का तर प्युअर धंदा आहे. कारण तुम्ही आता कंटिन्यूच करताय हा ही. प्युअर धंदा आहे प्युअर. किती वर्ष झालं करताय? ते जलमल्यापासून म्हणजे हा 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 तुमचा हा आजोबापासून समजा बकरी 200. हां हां बकरी पण आहेत काय? हा बकरी शेती पोरग कामाला आहे पोलीस आहे. हा पोलीस आहे. पोलीस झाले परत पोरगी 1 शेव झाली. ते चांगलं आहे घरी. वा वा छान छान. मला एक शेती आहे. तर अशा पद्धतीनं हे बघू शकता. लोकांना हे शेती. या शेळीचे 30 वेत झालेत असं या बाबांचं हा म्हणणं हा आहे. तेच आहे. बघू शकता ही तिला शेळी. मी जागा मरून द्यायची. विकायची नाही. नाही मरून द्यायची. मग हिचीच ह्याच्यात असतील ना भरपूर. ठीक आहे तिच्या की आहे तिच्या नाही दा पण तिला वरती देत नाही. हां 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 ती भांडी ती मोठी गादी ती हां हां हां. तरी पहिल्या किती शेळ्या होत्या तुमच्या? पहिले शेळ्या आजोबा पैसे होते तेव्हा 100 होत्या. हां मग तुम्ही विकल्या का? ना जसे आपल्या बाबाची वाटणे झाले मग त्याच्या हां हां म्हणजे वाटण्या झाल्या हां की मग हां शेळ्या म्हणजे तुमच्या वाटणीला कमी आल्या असं. 25 झाल्या शेळ्या. हां 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 पण आपण एकटाच होतो त्याच्यामुळे आपल्याला काही हां 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 झाडावर चढलं तरी या जागेवर थांबणार मोर येणार नाही. हां हां बरोबर. असे झाडावर चढलं तरी मोर येणार नाही. फार म्हटलं की जागेवर थांबणार. हां 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 कुठं काय जाणार नाही पिकाला कुठं खाणार नाही कोणाचं काही नाही. हां 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 फक्त गवात काडी असलं चारायचं झाडपाला फक्त कष्ट मात्र बकळ आहे. हा. कष्ट तुम्ही पोटभर करा तुम्हाला पोटभर तुम्हाला खायला येणार नाही. आणि तुम्ही म्हणजे जर शेळी त्याला- पालनात कष्ट पण आहे तेवढंच. हा कष्ट पण आहे. बिगर कष्टात आहे का तुम्ही? कष्ट द्या आपण कष्ट आहे. कष्ट आहे ना. हां. कोणाची तुझी रोज थांबणार नाही कोणाची ती प्रकल्प बघा. नाही ना आता एवढं खायला दिसतंय त्यांना समोर तरी त्या जात नाहीत. हां. म्हणजे तुम्ही सांगितलं तरच त्या जातात खायला असा विषय. हां. म्हणजे एवढं तुम्ही त्यांना वळण लावले हां. शेळ्यांना. हे बघू शकता मित्रांनो. त्यांना त्यांनी सांगितलं ना तरच त्या खायला पण रानात जात आहेत किंवा तशा त्या जात पण नाहीत. एका जागेवर थांबणार हां तेव्हा थांबले असं बघा. आहे. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं हे होते. बाबा तुमचं नाव सांगा एकदा. बिरुबा तोरवी गाव? मुरुम पटेल. मुरुम. हां बरं. आणि मुरुम तालुका फलटण नाही बारामती तालुका बारामती. जिल्हा पुणे. म्हणजे तिकडून आलाय तुम्ही? नाही मी इथं जायला हां राहिला इथं? आपलं हां 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 तारजीला. गाव मुरुम तालुका बारामती जिल्हा पुणे. हां हां हां. तर हे आहेत बाबा. धनगर वस्ती. तर हे आहेत बाबा आणि ह्यांनी हे अशा पद्धतीचं शेळीपालन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. धन्यवाद.